नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि काय झालं, आज घरी कोणी नसल्यामुळे आज स्वयंपाकच बनवला नाही, भात नाही, काही भाजी नाही बनवलेली आणि भूक लागली. आणि आता किती वाजले असतील? 2 वाजले असतील ना, 2-2:30 वाजले असतील. आणि सकाळपासून नाश्ता बना केलेला आम्ही. भूक लागली. ह्यांच्या घरी पण कोण नाही मिळत. त्यांनी काय केलं, त्यांच्या घरून 2 अंडे आणलेत. हे 2 अंडे आणलेत. आता यायचं काहीतरी आम्ही बनवू, फ्राय वगैरे काय तसं बनवता येईल तसं. आणि भात बघू बनवता येईल तर, आणि जेवू मग. तर बघा कसं बनवतं ते दाखवत मला. मित्रांनो, हे तांदूळ आम्ही निवडतोय. आधी निवडून घेतो तांदूळ. तर मित्रांनो, तांदूळ पकडतोय. कसं पकडायचं माहीत नाही, पण ट्राय करत आहे. बघा, कधी गरज पडली तुम्हाला हे तर तुम्ही स्वतःला बनवता आलं पाहिजे. ठीक है, समझ गया. तर मित्रांनो, गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. पाणी तापलं की त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. तोपर्यंत चील करतो. गरम पण फार होतंय. असं जर तुम्ही एकटे राहिले ना, तर तुम्हाला बनवता आलं पाहिजे. पाणी जास्त ठेवलं काय रे? पाणी जास्त ठेवलेलं असेल असं वाटतं. पाणी जास्त ठेवलं आहे. मित्रांनो, पाणी जास्त ठेवलेलं आहे असं वाटतं. थोडंसं काढतो. अंदाज नाही ना, पहिल्यांदा बनवतो म्हणून काढावं लागेल थोडंसं. Mata nih gue, Pak. Picok. Cok. Mata. तर मित्रांनो, भात शिजतोपर्यंत कांदा टॅमॅटो वगैरे कापून घेऊ. भाजीची तयारी करतो. मित्रांनो, बघू शकता भात शिजायला कसा लागला. दोन टॅमॅटो कापून घेऊ. थोडं त्याला वॉश करून घेऊ मस्तपैकी. Soalnya masih coklat tuh. Sebelum kita doang nanti nak kantor lagi.
मला मॉट कसा कांदाच खायचा आहे आणि ते त्यांची टाकण्याची शेप आणि ते बाळ केलं काय धाक पाहिजे होते रे. कधी कांदाच खायचा भाजी टाकता. तर मित्रांनो कांदा पण कापलाय हा, हे टॅमॅटो कापलाय आणि आता मला वाटतं भात पण झालेला आहे असं वाटतं. ये ना हे सगळं येणं टाक, चल नेन टाक, बाहेर नेन टाक. आणि तर मित्रांनो भात पण झालेला आहे रेडी. आता याला उतरून घेतो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मित्रांनो पहिले याच्यात कांदा टाकला आणि पहिले तेल, त्याच्यानंतर कांदा आणि त्याच्यानंतर टॅमॅटो. टॅमॅटो टाकून तसं ढवळून घ्यायचं त्याला आधी. ही आमचीच रेसिपी आहे आणि कुठं गुगलला यूट्यूबला कुठे सर्च वगैरे केलेलं नाही मॅम. आम्ही आमच्या मनापासून बनवायला घेतलेलं आहे. ते अंडे पण ठेवले. आता हे अंडे पण- मुझसे नहीं होगी इस तरह की नौकरी. क्या इसी नौकरी के लिए मैंने जी तोड़ मेहनत करके पढ़ाई की थी? क्या फायदा इन डिग्रियों का? तो तुम चाहते क्या हो? इज्जत की जिंदगी जीना चाहता हूँ, दोन अंडे. अपना घर बसाना चाहता हूँ. तर असं प्रकारे आता हे अंडी याच्यात टाकू. हे परत ढवळून घ्यायचं असं. आता जरा उघडायचं बघा. आता उघडला ना. घालून परत घ्यायचा. फक्त भूक आहे लागली घालवायची बस. भूक किती झालं असं मला. त्याच्यामध्ये मीठ मसाला. चल मसाला सुटला. शुक्र पकडले त्याच्यावर खाण्या पाहिजे ना. थोडंसं भरत थोडंसं धन्यवाद. ढवळ तयार झाली आमची भाजी. घामाघूम 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 आणि भाजी पण रेडी. आता जेवतो मस्त. चला तर व्हिडिओ आवडेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. हां कमेंट करायचीच आहे प्रत्येकाने. तर मित्रांनो भूक फारच लागलेली आहे. भात घेतलं आहे याने पण घेतलं आहे आणि आता जेवण बघतो. अजून खाऊन बघितलं नाही कसं लागतं. खारट आहे की तुरट की तिखट नाही आहे माहीत अजून. जरा थंड करू दे. फॅन फॅन लावला आहे थंड हो. जब तक राजू श्याम नहीं आता तब तक मस्त सो जाता हूँ और बाद में उठ के बाजू वाले मुन्ना का गेम बजाता हूँ. काय काय झालं. भूक फार लागेल आहेत नाही. आणि सकाळी नाश्ता केलाच का नाही. नाही काय ना काय खाला बस. चहा मस्त चहा काय बिस्किट खाते चहा खाते का पिदेल. तिथे तर मित्रांनो याने चहा जरी पिला मी चहा पण आहे. फक्त पाणी पिलं आणि आता बघू. कमी पडला ना तालूच घालवला. ना. तिखट लागत तिखट मसाला जास्त टाकला. आज कई दिनों बाद मुझे पहली बार सही खाना मिलने वाला है, मगर मुझे डर है कि कहीं मेरा खाना छीनने बिन बुलाए मेहमान यहाँ ना आ जाएं।
खरगोश तो पकने लगा है और खुशबू भी बहुत अच्छी आ रही है, मगर ये गंध सिर्फ मुझे ही नहीं मी नॉनव्हेज खाणार खाणार दाबून खाणार आम्ही सकाळी खाणार दुपारी खाणार रात्री बी खाणार अरे घरात खाईन बाहेर खाईन उंबऱ्यावर बसून खाईन आणि तुमच्या सारख्याच्या तर नाकावर टिचून खाईन मी. तर मित्रांनो बनवला स्वयंपाक, भात बनवला आणि अंडी, त्यात अंडी फ्राय नाही ते काय रे अंडी भुर्जी केले आणि जेवलं मस्त. कसं वाटते भाजी, कशी होती? तिखट होती. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.